मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंशकालीन स्त्री परिचार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदवर धरणे आंदोलन। अंशकालीन स्त्री परिचारांच्या मानधनात वाढ करा। आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने दिनांक 21/1/2024 रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणा करण्यात आली। अंशकालीन स्त्री परिचाराच्या मानधन वाढीचा निर्णय येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये करण्यात यावा असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालयात मुंबई, माननीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालयात मुंबई यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे कळवले आहे। आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचारांना अतिशय तुटपुंजे मानधन दिले जात आहे। केंद्र सरकार ₹100 आणि राज्य सरकार 2900 रुपये देत आहे। असे एकूण 3000 रुपये मानधन मिळत आहे आणि या जीवघेण्या महागाई 2 वेळेचं जेवणसुद्धा या माध्यमातून होत नाही। तरीही राज्यकर्ते दुर्लक्षित करत आहेत, उपेक्षित महिलांना न्याय देत नाहीत आणि आजवर लोकशाही मार्गाने कितीतरी आंदोलने करण्यात आली। शासन गरिबांच्या कल्याणाचा फक्त बाता करताना दिसत आहे। दुसरीकडे अंशकालीन स्त्री परिचारांना वेठबिगारीचे जिने जगायला लावत आहे। तत्कालीन सरकारचे काळात अंशकालीन स्त्री परिचारांच्या मानधन वाढीसाठी संदर्भात माननीय सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी सकारात्मक वस्तुनिष्ठ मानधन वाढीचा अहवाल आणि प्रस्ताव दिनांक 14/6/2024 रोजी मंत्रिमंडळाकडे पाठवलेला आहे, परंतु सरकारकडून अद्यापही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही। तेव्हा उपेक्षित महिलांना शासनाने न्याय द्यावा आणि मानधन वाढीचा शासन निर्णय काढण्यात यावा। अंशकालीन हे नाव बदलण्यात यावे, त्यांना पेन्शन लागू करा, रजा सुट्ट्यांचा लाभ द्या, किमान वेतन 21,000 मानधन देण्यात यावे, त्यांना प्रसूती रजा मंजूर करण्यात यावी, सेवा ज्येष्ठतेनुसार परिचार पदावर घेण्यात यावं, कर्तव्यावर मृत्यू आल्यास सहायता निधी मंजूर करण्यात यावा। अर्धवेळ कर्मचारी म्हणून संबोधलं जात असलं तरी प्रत्यक्षात त्या पूर्णवेळ काम करून घेतलं जातं, मात्र मोबदला अत्यल्प दिला जातो। त्यामुळे आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचारांना कर्मचारी दर्जा द्यावा, आरोग्य विभागात कायम करावे इत्यादी मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी कॉम्रेड दिवाकर नागपुरे, विलास ससाने तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।